काल मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्र साधारणतः 22:55च्या सुमारास एक गोपनीय बातमीदारामार्फत म्हणजे डीबीचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिकवरून रेल्वेने 4 जण येत आहेत आणि ते महाराजा हॉटेलला थांबून त्या ठिकाणी त्यांनी चोरून आणलेलं सोनं ते विकण्यासाठी येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळाली. सदर माहितीची खातरजमा करण्याकरिता रवानगी देऊन 3 डीबीचा स्टाफ आणि पोलीस हवालदार स्थानक असे रवाना. दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट देत असताना ते यापूर्वीच ते 4 जण त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते रूम पाहत होते. रूम बुक करीत असतानाच त्या 4पैकी एकाला त्यांना पोलिसांची पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आल्याने त्यातील एक जण त्याचे श्रावण पोपट भालेराव राहणार जनार्दन नगर नांदूरनाथ नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेले गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर पोलिसांनी जे वरती 3 जण होते त्या तिघांना त्यांचं साहित्य सगळं त्यांच्यासोबतच्या बॅगा ताब्यात घेतल्या आणि खाली आल्याने त्यांच्या लक्षात आलं चौथा पण आहे आणि मग त्या चौघांना घेऊन पोलीस स्टेशनला आलं. 2 पंचांसमक्ष सविस्तर त्यांची अंगझडती सामान्य झडती घेतली असता त्याच्यामध्ये यातील दोघांनी श्रावण पोपट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा वय 50 वर्ष राहणार अंधेरी आणि अशी जे हे 2 जण होते या दोघांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धामणकर नाका ते कल्याण नाका या दरम्यान त्यांनी घरफोडी केलेली. त्यांच्या घरफोडीतलं जे सोनं साधारणतः 4.42 म्हणजे 4.5 तोळ सोनं हे ते ह्या ठिकाणी विक्रीला घेऊन आलेले होते. तर त्यांच्या सामान्य झडती घेतली असता त्याच्यामध्ये एक गावठी कट्टा 3 जिवंत काडतुसे आणि जे मिळून आलेलं पिवळ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्यासोबतच मोटरसायकलला स्मार्ट की सारखा वापर करण्यासाठी कैचीचे 2 भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे 3 पीस कटर म्हणजे घरफोडीचे हत्यार 3 मोबाईल आणि साधारणतः 1020 रुपये अशी रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला. त्यावरून पंचनामा सविस्तर करून त्यानंतर त्यांच्या विरोधात जे पोलिसांसोबत त्यांची जी झालेली झटापट त्यावरून 353 जुना 353 शासकीय कर्तव्यात अडथळा आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करून